नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात आपण एका अशा भन्नाट विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या आजूबाजूच्या जगाला मोजण्याचा एकदम पक्का पाया आहे. हा एक असा चित्रपटमय प्रवास असणार आहे ना, जो आपल्याला सांगेल की आपल्या सभोवतालचं हे भौतिक जग नक्की कसं मोजलं आणि समजून घेतलं जातं. चला तर मग सुरू करूया. आता जरा डोळ्यांसमोर एका हिरव्यागार वाऱ्यावर डोलणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेताचं चित्र आणा. पिकांची ती लयबद्ध सळसळ तुम्हाला ऐकू येते ना? पण या सुंदर दृश्यापलीकडे जाऊन कधी असा विचार केलाय का की या शेताभोवती नक्की किती मीटर तारेचं कुंपण लागेल हे कसं बरं ठरवलं जातं? किंवा आतमध्ये पिकांसाठी नेमकी किती जागा उपलब्ध आहे याचा अगदी अचूक अंदाज कसा लावला जातो? भाग 1. फार्मिंग, फेन्सिंग आणि कन्सेप्ट्स म्हणजेच शेती आणि कुंपणाच्या पायाभूत संकल्पना. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. शेती असो किंवा कुंपण, यामागे गणिताचं अत्यंत सोपं आणि बेसिक तत्त्व दडलेलं आहे. ते म्हणजे पेरिमीटर अर्थात परिमिती आणि एरिया म्हणजेच क्षेत्रफळ. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर परिमिती म्हणजे काटेकोरपणे फक्त बाहेरील कडा किंवा सीमा, जसं एखाद्या शेताभोवतीचं ते धातूचं कुंपण. आणि क्षेत्रफळ म्हणजे तो संपूर्ण आतला पृष्ठभाग जिथे प्रत्यक्ष माती असते आणि खऱ्या अर्थाने आपली पिके घेतली जातात. भाग 2. फॉर्म्युलाज आणि मॅथमॅटिकल रूल्स. आता आपण मोजमापाचे हे नियम थोडे समजून घेऊया. आता या स्लाइडवरची गंमत बघा. ही काही मोजके आणि साधी सूत्र आपण समजून घेतली की जगातल्या कोणत्याही जागेचा मोजमाप करण्याची एक वेगळीच ताकद आपल्या हाती येते. वेगवेगळ्या आकारांसाठी हे नियम किती अचूक आहेत ते बघा. चौरसाकृती प्लॉटसाठी परिमिती काढायची असेल तर 4a आणि क्षेत्रफळासाठी a² वापरतात. आयताकृती शेतासाठी परिमिती 2l+b आणि क्षेत्रफळ l×b आहे. आणि गोलाकार बागेसाठी हेच नियम 2πr आणि πr² असे बदलतात. थोडक्यात काय, तर प्रत्येक आकाराची स्वतःची अशी एक एकदम परफेक्ट मोजमाप पद्धत आहे. भाग 3. फार्म आणि टाइल्स एक्झाम्पल्स. चला आता या सगळ्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो ते पाहूया. ही झाली पुस्तकातली सूत्र. पण आता पुन्हा आपल्या खऱ्याखुऱ्या जगाकडे वळूया आणि बघूया की ही सूत्र एका प्रत्यक्ष शेताच्या उदाहरणात कशी वापरली जातात. समजा एक आयताकृती शेत आहे. या शेताची लांबी 50 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे. आता या शेताचं नियोजन करताना आपण आपली सूत्र लावून बघूया बरं. परिमिती काढण्यासाठी 2 × 50 + 30 हे सूत्र वापरू आणि क्षेत्रफळासाठी 50 × 30 असा गुणाकार करूया. आणि उत्तर मिळतं 160 मीटर. विचार करा, या शेताच्या संरक्षणासाठी बरोबर 160 मीटर लांबीची तार लागेल. जणू काही ती धातूची तार ओढताना येणारा तो खणखणीत आवाजच आपल्याला इथे जाणवतोय. आणि आता क्षेत्रफळ हे अगदी उत्तम प्रकारे दर्शवतं की आतमध्ये पिकांसाठी तब्बल 1500 चौरस मीटर एवढी प्रचंड मोठी जागा उपलब्ध आहे. बापरे, यावरून त्या शेताच्या भव्यतेची आणि पिकांसाठी उपलब्ध असलेल्या अफाट जागेची आपल्याला अगदी अचूक कल्पना येते. बरं, आता थोडा आकार बदलून बघूया. एका मस्त डिझाईन केलेल्या गोलाकार बागेचा विचार करू. या बागेची त्रिज्या म्हणजेच रेडियस आहे 7 मीटर. इथे परिमिती काढण्यासाठी आपण 2πr आणि क्षेत्रफळासाठी πr² ही सूत्र वापरणार आहोत. आणि इथलं कॅल्क्युलेशन बघा. या बागेची परिमिती 44 मीटर आणि क्षेत्रफळ 154 चौरस मीटर येतंय. आयाताकडून वर्तुळाकडे जाताना गणिताचे हे नियम स्वतःला किती सहजपणे जुळवून घेतात हे खरोखरच भारी आहे. आता थेट आपल्या घरातलं उदाहरण घेऊ. घराच्या फ्लोरिंगचं. नवीन घरासाठी फरशा विकत घेणं हे क्षेत्रफळ काढण्याचं एक अतिशय उत्तम प्रात्यक्षिक आहे. कारण इथे तो संपूर्ण आतला पृष्ठभाग आपल्याला फरशांनी कव्हर करायचा असतो. नवीन बसवलेल्या फरशांवर चालताना पावलांचा जो मस्त आवाज येतो ना, तो याच क्षेत्रफळाच्या अचूक गणितामुळे शक्य होतो. भाग 4. एव्हरीडे लाईफ ॲप्लिकेशन्स. आपल्या दैनंदिन जीवनातील याचे उपयोग. आता थोडा व्यापक दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहूया. यातला सर्वात महत्त्वाचा आणि क्रुशल मुद्दा हा आहे की शेताला कुंपण घालण्यापासून ते घराला रंग देण्यापर्यंत, बागेचं नियोजन करण्यापासून ते आपल्या स्थानिक रस्त्यांची लांबी रुंदी मोजण्यापर्यंत, आणि एवढंच काय, भव्य स्पोर्ट्स ग्राउंड डिझाईन करण्यापर्यंत सगळीकडे हेच चालतं. थोडक्यात दैनंदिन बांधकाम आणि नियोजनाचा पाया या दोनच गणिती संकल्पनांवर भक्कमपणे उभा आहे. भाग 5. स्कूल ग्राउंड फॉर प्रॅक्टिस. चला आता आपण स्वतः एक प्रॅक्टिकल करून बघूया. हे सगळं डोक्यात एकदम पक्क बसण्यासाठी या विश्लेषणाच्या शेवटी आपण एक मस्त आव्हान घेऊया. प्रत्येकाच्या परिचयाची असलेली जागा म्हणजे आपल्या शाळेचं मैदान. समजा हे मैदान आयताकृती आहे.
त्याची लांबी 60 मीटर आणि रुंदी 40 मीटर आहे. आता इथे एक क्षण थांबूया. या मैदानाला जर आपल्याला कुंपण घालायचं असेल तर किती लांबीची तार लागेल बरं? आणि आतमध्ये प्रत्यक्ष खेळायला किती क्षेत्र मिळेल? बाहेरील सीमा आणि आतला तो खेळायचा पृष्ठभाग यातील फरक जरा डोळ्यांसमोर आणा बघू. चला हे कसं उलगडतंय ते पाहूया. इथे आपल्याला अगदी स्पष्ट दिसतंय की कुंपणासाठी लागणारी परिमिती 200 मीटर आहे, तर आतमध्ये खेळण्यासाठी तब्बल 2400 चौरस मीटरचा एवढा विस्तीर्ण परिसर उपलब्ध आहे. 200 मीटरची सीमा आणि 2400 चौरस मीटरचा तो भव्य प्लेझोन, यातला हा फरक इथे कायमचा स्पष्ट होतो. म्हणूनच या संपूर्ण प्रवासाचा सारांश एका अतिशय सुंदर वाक्यात सांगायचा तर, एरिया आणि पेरिमीटर समजून घेणं म्हणजे प्रत्यक्ष आपल्या या जगाला मोजता येणं. खरंच किती भारी गोष्ट आहे ही. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल आणि हे जग मोजण्याचे नियम माझ्यासोबत समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा विषय आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. पुन्हा भेटूया.